तर पापरीतील 35 वर्ष शोभा डोंगरेंचा उष्माघाताने मृत्यू झालाय। मोहोळमध्ये गेल्या 15 दिवसात दोघांचा उष्माघाताने मृत्यू झाला। भर उन्हात शेतीचं काम करत असताना प्रकृती बिघडली होती आणि त्यानंतर उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। तर गेल्या 15 दिवसात मोहोळमध्ये दोघांचा मृत्यू झालाय। तर पापरीतील 35 वर्ष शोभा डोंगरेंचा उष्माघाताने मृत्यू झालेला आहे। मोहोळमध्ये गेल्या 15 दिवसात दोघांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती ही समोर येते। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांच्याकडून। रवी, पापरीतील 35 वर्ष शोभा डोंगरेंचा उष्माघाताने मृत्यू झाला, प्रशासनाकडून कशा पद्धतीने काळजी घेतली जाते? अंकिता, निश्चितच आपण पाहायला गेलं तर अत्यंत ही दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। भर उन्हात जे आहे ते शेतातली फुलं तोडत असताना या महिलेला अस्वस्थ वाटू लागलं आणि तहान लागलेले त्याने पाणी पिल्यानंतर अधिकच त्यांना त्रास होऊ लागला। त्यानंतर त्याला शासकीय रुग्णालयात जे आहे ते दाखल करण्यात आलं, मात्र त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं होतं। गेल्या आठवडाभरामध्ये सोलापूर शहर जिल्ह्यात जे आहे ते 40° वरून जे आहे ते 44° इतकं तापमान नोंदवलं गेलेलं आहे। प्रशासनाकडून जे आहे ते आवाहन करण्यात येते की 10 ते 4 बाहेर पडू नका। मात्र गेल्या काही दिवसापासून हवेमध्ये तीव्र उष्णता असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांचा जीव अक्षरशः कासावीस होतोय, त्यांना त्रास होतोय आणि या उन्हामुळे हा बळी गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। अंकिता, निश्चित रवी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।